शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरनाळे किसान मंच यूट्यूब चॅनल मी आपलं हर्ष स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, संत्र्यामध्ये आता सर्वात महत्त्वाचा पहिला प्रॉब्लेम जो येतो ते होतं फळ तडकणे. तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवरती. अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात संत्र तडकलेले दिसतात. यामुळे आपल्या संत्र्या बागेमुळे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर तेच नुकसान आपल्याला टाळण्यासाठी काय उपाययोजना गेली पाहिजे, सोबतच आपण हे संत्र कशामुळे तडकतात किंवा क्रॅक पावतात याचं पण आपण कारण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, चालू करूया. तर लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, यावर्षी उन्हाळा हा फार मोठ्या प्रमाणात झाला नाही असे बरेच शेतकरी म्हणतात, पण उन्हाचा चरका खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बसवला शेतकरी मित्रांनो. या उन्हाच्या चरक्यामुळे काय झालं शेतकरी मित्रांनो, जे पण आपल्या शेतामध्ये संत्र आहे त्या संत्र्याची साल जी आहे ते उन्हाच्या चरक्यामुळे काय झाले, रब झाले, ज्याला आपण जरड झाल्यासारख्या प्रमाणात म्हणू शकतो. त्यामुळे काय झालं शेतकरी मित्रांनो, आता जेव्हा पावसाचं पहिलं दुसरं पाणी पडत आहे, झाड जोमाने अन्नद्रव्य घेऊन आपल्या संत्र्याच्यामध्ये टाकत आहे व त्याला काय होते, त्याची साल कडक असल्यामुळे त्याला फुगाला त्रास होतो आहे आणि तो क्रॅक पावत आहे. जसं जर का आपण फुग्यामध्ये जर का जास्त प्रमाणात हवा भरली तर फुगा कसं फुटून जाईल, तशाप्रमाणे आपल्या संत्र्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे शेतकरी मित्रांनो. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, आता जो पण आपण संत्र्यावरती पहिला दुसरा फवारणा मारणार आहे त्यामध्ये आपल्याला कॅल्शियम नायट्रेट व बोरॉन याचा फवारा अवश्य घ्यायचा शेतकरी मित्रांनो. त्याचं जे प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. कॅल्शियम नायट्रेट हे आपल्याला 200 लिटरला 1.5 किलो, सोबत बोरॉन 200 लिटरला 250 ग्रॅम याप्रमाणे आपल्याला याची फवारणी आपल्या संत्रा बागावर करायची आहे, जेणेकरून हे जे क्रॅक जाण्याचं प्रमाण आहे हे आपल्या शेतामध्ये कमी होईल व आपल्या शेतामध्ये आपल्या संत्र्याचं नुकसान कमी होणार शेतकरी मित्रांनो. जर का शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि जर का तुम्हाला या शेतीविषयक नवीन नवीन माहिती मिळवण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.